2018 साली आलेला मुळशी पॅटर्न हा सिनेमा प्रचंड गाजला होता। या सिनेमात ओम भूतकर, प्रवीण दर्डे, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मोहन जोशी, सविता मालपेकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती। आजही या सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे। या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून एक नवा चेहरा पाहायला मिळाला होता। ओम भूतकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी चहावाली दीपाली सगळ्यांच्या लक्षात राहिली होती। मालविका गायकवाड हिने भूमिका साकारली होती। आपल्या पहिल्या सिनेमात प्रभावशाली अभिनय करणारी ही मालविका पुढे मात्र कुठल्या सिनेमात दिसली नाही। आज एवढ्या वर्षांनी मालविका कुठे आहे आणि काय करते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मालविका गायकवाड हिचं बालपण पुण्यात गेले असले तरी बडोद्याच्या राजेशाही गायकवाड घराण्यात तिचा जन्म झाला आहे। 2014 साली पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधून तिने IT इंजिनिअरिंग ही पदवी घेतली। शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच तिला ACI वर्ल्ड वाईड या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब मिळाला। मात्र IT कंपनीत तिचं मन रमलं नाही। ती नोकरी करत असताना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तिला स्वतःला शेतीची आवड निर्माण झाली, त्यामुळे मोठ्या पगाराची नोकरी सोडून ती शेतीकडे वळाली। नोकरीच्या पैशातून शिरूरला 1.5 एकर जमीन घेतली। या जागेला हम्पी फार्म नाव देऊन तिने सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला। विशाल चौधरी, जयवंत पाटील या आपल्या 2 मित्रांना सोबत घेऊन तिने हम्पी A2 नावाची कंपनी सुरू केली। सेंद्रिय शेती सोबतच ती दुग्ध व्यवसायातही उतरली। हम्पी A2 या ब्रँड नेम खाली मालविका दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करते। दूध, तूप, दही, पनीर यांसारखे अनेक पदार्थ त्यांची कंपनी बनवते। याच काळात सहज म्हणून तिने शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित मुळशी पॅटर्न सिनेमासाठी ऑडिशन दिली। त्यात ती सिलेक्ट झाली आणि तिला या सिनेमात काम करायची संधी मिळाली। मात्र अभिनय ही पहिली आवड नसल्यामुळे नंतर अनेक ऑफर्स येऊनही ती सिनेसृष्टीपासून लांब राहिली। या काळात तिने तब्बल 12 सिनेमांच्या आणि मालिकांच्या ऑफर्स नाकारल्या। तिने आपलं संपूर्ण लक्ष व्यवसाय वृद्धीवर केंद्रित केलं। मध्यंतरी ती फंडिंग मिळवण्यासाठी शार्क टँक इंडिया या कार्यक्रमातही गेली होती। तिची बिझनेस आयडिया शो मध्ये सगळ्या व्यावसायिकांना आवडली। तिच्या कंपनीने पीयूष बन्सल, विनीता सिंग आणि गझल अलग यांच्यासोबत 15% इक्विटीवर 1 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला। त्यानंतर तिच्या कंपनीने मागे वळून पाहिलं नाही। आता मालविकेच्या या कंपनीचे बाजार मूल्य तब्बल 25 कोटींच्या घरात गेलं आहे। फोर्ब्स या जगविख्यात मासिकाने भारतातील 100 यशस्वी उद्योजिकांमध्ये मालविका गायकवाड हिचा समावेश केला आहे। आता तिने ऑर्गॅनिक कार्बन नावाची आणखी एक कंपनी सुरू केली आहे। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर मालविका गायकवाडने 2020 साली सिद्धार्थ सिंघवीशी लग्न केलं। सिद्धार्थ सिंघवी हा फायनान्स क्षेत्रात काम करत आहे। मालविका 2023 पासून आपल्या नवऱ्यासोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे। या काळात बिझनेसच्या ग्रोथवर लक्ष देत तिने पुढील शिक्षण देखील घेतलं आहे। गेल्याच वर्षी तिने लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून MBA केले। मालविका आज आपल्या 2 कंपन्यांतून करोडोंची उलाढाल करत आहे। अभिनय क्षेत्रातील मोठं करिअर खुणावत असताना देखील आपली आवड जोपासत ती मोठी उद्योजिका बनली आहे। अशा प्रकारे मुळशी पॅटर्न सिनेमातील चहावाली दीपाली साकारणारी मालविका आज प्रचंड मेहनतीने एक यशस्वी उद्योजिका बनली आहे।